मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती काही व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगताना दिसतात. ऐश आराम काही व्यक्तीकडे दिसतो आपल्याला, आणि जेव्हाही भौतिक वस्तूंनी परिपूर्ण व्यक्ती आपल्या समोर दिसतात, तर तेव्हा आपण त्यांच्या बाबतीत कोणता शब्द वापरतो, तर तो आहे भाग्यशाली. ज्या व्यक्तीकडे खूप धनसंपदा आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, राहण्याची आणि खाण्यापिण्याची मौज आहे, मनासारख्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत, अशा व्यक्तीला आपण भाग्यशाली म्हणतो. पण मित्रांनो, खरे भाग्यशाली व्यक्ती हे नाही. मग कोणाला आपण भाग्यशाली मानणार? ज्याही परिस्थितीमध्ये जे व्यक्ती आहेत, होऊ शकते त्यांच्याकडे धनसंपदा नाही, मौज मजेच्या गोष्टी नाही, आणि त्यांना जे पाहिजे ते मिळाले नाही, पण जे जे आज रोजी वर्तमानामध्ये त्यांना मिळालेले आहे, तर त्या गोष्टीला जे खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात, त्यातूनही विकास साधण्याचा प्रयत्न करतात, त्यालाही चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात, उत्तम त्यात राहण्याचा, खुश होण्याचा, आनंदित राहण्याचा प्रयत्न करतात, आणि जे आहे त्याला समाधान मानून त्यातून प्रगती विकास साधण्याचा प्रयत्न करतात, तर ते खरंच भाग्यशाली समजावे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने जर असे समजले की माझ्याकडे ज्याही गोष्टी सध्या उपलब्ध आहेत त्यामध्ये मी खुश आहे आणि त्यातूनच मी माझा विकास साधणार आहे, नक्कीच या व्यक्ती भाग्यशाली असतीलच. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.